गावात मोदी सरकारचा रथ आला, रथाभोवती लोक जमले, पण त्याच वेळी भलतंच घडलं। सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने भारत संकल्प यात्रा राबवली जाते। या योजनेअंतर्गत एक रथ गावोगावी जाऊन भारत सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे। मात्र अनेक ठिकाणी या यात्रेला विरोध होताना दिसतोय आणि रथ अडवल्याचे प्रकारही घडले। जालन्यातील दानापूर येथेही असाच प्रकार पाहायला मिळाला। सरकारी पैशातून मोदी स्वतःची जाहिरात करत आहेत असा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी करत हा रथ अडवला आणि या रथावर कापूस फेकून निषेध व्यक्त केला। या कार्यकर्त्यांनी रथावरील मोदींचे नाव हटवून भारत सरकारच्या नावाचे स्टिकर लावले। शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळानं आपल्याला एकीकडे परेशान केलेलं आहे, दुसरी गोष्ट आरक्षणामुळे अर्धे लोक हवाल दिले, आसमानी संकट आपल्यावर आलेलं आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी नुकसान झालं, काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नुकसान झालं, शेतकऱ्याचं एकूण उत्पन्नामध्ये घट झालेली। असं असताना सरकार काय करू लागलं तर जाहिरातबाजीमध्ये बिझी। सरकारी मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे, मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे आणि पैसा जनतेचा आणि प्रचार मोदीचा, हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही। मोदीजींनी त्यांचा प्रचार करायचा आहे तर त्यांच्या पैशातून करावं, पक्षाच्या पैशातून करावं। तसंही पक्षासाठी आता मोठे मोठे अदानी अंबानी सारखे देणगीदार त्यांना शोधून काढले। तेवढा छोटासा ट्रक घेणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही, सगळ्या गोष्टी अदानीच्या घशात घालायच्या आहे तर त्याच्या पैशातून हा प्रचार करावा असं आमचं म्हणणं आहे। मूळ विरोध दर्शवण्यापेक्षा पक्षापेक्षा आम्ही जनतेला मोठं समजतो, शेतकऱ्यांना मोठं समजतो। जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्यांच्या मालाला भाव भेटलेला आहे, जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल त्यांच्या सोयाबीनला भाव भेटलेला आहे, जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की त्यांचा जो त्यांना सांगितलं होतं नियमित कर्ज भरणाऱ्याला पैसे आम्ही परत करू, ते पैसे जर परत आले असेल, जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्याला वेळेवर पीक विमा भेटलेला आहे, वेळेवर पीक कर्ज भेटलेलं आहे, तर शेतकऱ्यांना या रथाचं बिलकुल हार तुरे उधळून स्वागत करावं, आमचं काहीच म्हणणं नाही। पण ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना या ते ट्रक थांबवतो मिळतात, या ट्रकला थांबवलं पाहिजे, की हा रथ थांबवला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती। आम्हाला जिथं हा ट्रक दिसेल तिथं आम्ही विरोध करू। तर अशा प्रकारे या रथाला विरोध करत मोदी सरकारऐवजी भारत सरकार असा उल्लेख करा असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आणि कापूस फेकत कापसाला भाव द्या असं व्यक्त होत निषेध देखील व्यक्त केला। या घटनेविषयी आणि मोदींच्या या रथाला होणारा विरोध पाहता या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा।